नमस्कार, मी पुष्कराज वर्णेकर लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण बघितलं तर एफडीआयच्या कारवाया सुरू आहेत राज्यभरात. तुकाराम मुंडेंनी धडक कारवाई सुरू केलेल्या आहेत. भेसळयुक्त जे पदार्थ आहेत त्यांवर कारवाई केली जाते आहे. आपण जर पाहिलं तर कुठेतरी आपला भाजीपाला जो आपल्या घरात येतो तो नक्की सुरक्षित आहे का? तसंच जर आपण पाहिलं तर आपल्याकडे जी भाजीपाला जो पिकवला जातो तो पेस्टिसाइड आणि केमिकलचा वापर करून केला जातो आहे. आणि बघायला गेलं तर या संदर्भात आपण जाणून घेऊया काही ठाण्यातल्या नागरिकांकडून की त्यांचं काय म्हणणं आहे या संदर्भात. ताई, आपण जे रोज भाज्या खातोय, भाज्या फळं जी खातोय ती नक्की आरोग्यासाठी धोकादायक वाटतायत का तुम्हाला? हो, नक्कीच. कारण आजचे ज्या आपण भाज्या खातोय त्या जास्तीत जास्त रासायनिक खतांचा वापर करून त्या जास्त प्रमाणात पिकवल्या जातात. काही ठिकाणी अजूनही सेंद्रिय खताचा वापर करून भाज्या पिकवल्या जातात. मी बऱ्याच ठिकाणी पाहिलंय की ज्या घरगुती बायका शेती करतायत किंवा घरगुती लोक करतायत तर त्यांच्याकडे अशा पद्धतीच्या भाज्या आहेत की ते जनावरांचं शेण किंवा अशा पद्धतीने त्या शेणाचा वापर करून शेणखत टाकून वगैरे त्या भाज्या पिकवतायत अजूनही काही ठिकाणी. त्याच्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करणं जास्त गरजेचं आहे, नाहीतर पुढचं आयुष्य धोक्यात आहे. पुढच्या पिढीचं मुलांचं आयुष्य खूप धोक्यात आहे ह्या अशा भाज्या खाल्ल्यामुळे. त्याच्यासाठी शक्यतो करून गावातून ज्या बायका भाजीपाला आणतात त्यांच्याकडून त्या भाज्या घ्याव्या, म्हणजे त्या कशा आपल्याला मुलांना वगैरे त्यांनी जरी खाल्ल्या तरी काय प्रॉब्लेम. आपल्या ह्याच्याने आपण त्या लोकांकडून भाज्या घेतल्या की त्यांच्या परिवाराला सुद्धा आपल्याला मदत होते, त्यांच्या लहान मुलांना पण त्याची मदत होते आणि त्यांच्याकडच्या भाज्या या खूप छान असतात. म्हणजे शिजतात पण पटकन, आणखीन त्याचा अपाय असा काही होत नाही. पण त्या भाज्या त्या बायकांकडून जर त्या भाज्या घेतल्या तर त्याचा परिणाम खूप छान होतो आमच्या स्वतःच्या आरोग्यावर पण आणि लहान मुलांच्या आरोग्यावर पण त्याचा परिणाम छान होतो. पण ताई, कुठेतरी बघितलं तर केमिकलचा वापर केला जातो ताजा तवाना ठेवण्यासाठी. मार्केटमध्ये जर आपण गेलात, जर आपण मार्केटमध्ये ठाणा मार्केटमध्ये बघितलं तर त्या भाज्या चांगल्या दिसाव्यात म्हणून काहीतरी केमिकल स्प्रेड केलं जातं. त्या संदर्भात केमिकल तर स्प्रेड केलेलं आम्ही स्वतः बघतोय, कारण माझं तिकडे दुकान आहे जामीन नाक्यावरती. तर आपण मुळात घरात जेव्हा भाजी करतो तेव्हा शुद्ध आणि सुरक्षित असं स्वयंपाक करायचा म्हणून आपण चांगल्या ठिकाणून भाजी आणतो, पण ती भाजी चांगली नसतेच. पण आता शहरामध्ये आपल्याला भाजी पिकवणं शक्य नाहीये. डायरेक्ट शेतातनं जर माल आपल्याला शेतकरी आणून टेम्पो लावतात, तिथे जर भाजी विकत घेतली तर त्यातल्या त्यात जरा आपल्याला स्वच्छ, चांगली आणि सुरक्षित भाजी मिळू शकते असं मला वाटतं. ताजी दिसण्यासाठी भाजीवरती जे केमिकल मारलं जातं त्याच्यामुळे पुढे जाऊन आपल्याला त्याचा उपद्रव होतो आणि ती फक्त थोडे दिवस ताजी दिसते पण नंतर ती शरीराला अपायकारक असते. पण जर काही भाज्या जे टेम्पो वगैरे येतात गावच्या लोकांचे वगैरे त्याच्यात बघितलं थोडं आपल्याला दिसून येतं की जरा सुकलेली आहे वगैरे, पण खरोखर ती भाजी चांगली असते कारण ती दूरवरून आणलेली असते. बऱ्याच वेळा त्या भाज्या चांगल्या असतात, म्हणून शक्यतो अशा लोकांकडून भाज्या घ्याव्यात. ताई, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला जेव्हा भाजी घ्यायला जाता तुम्हाला काय बघावं लागतं, काय काळजी घ्यावी लागते? खरं तर लोक जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी सगळेजणच रासायनिक खताचा वापर करतात, पण त्याच्यामुळे उत्पन्न जास्त निघतंय पण सगळ्यांच्याच आरोग्यावर परिणाम होतोय. म्हणजे जे पिकवतात त्यांनाही परिणाम होतो, असं नाही की त्यांना होत नाही. आणि जास्त प्रमाणात कॅन्सरचं प्रमाण त्याच्यामुळे वाढलेलं आहे. आपण पाहिलं तर जर भाज्या आपण मार्केटमधून आणल्या, फ्रीजमधून जर काढल्या तर त्या आपल्याला ताज्या दिसतात, पण त्यात जर वर 2 दिवस राहिल्या तर त्या लगेच त्याचा सगळं म्हणजे खराब होतात. काकडी वगैरे आपण फ्रीजमध्ये 8 दिवस ठेवली तर काय नाही वाटत, पण 2 दिवस जर काकडीवर असेल तर ती लगेच खराब होते. म्हणजे खूप हे आपल्याला दिसून येतं की औषधाचा जास्त प्रमाणात वापर केला जातो, त्याच्यामुळे ते ताज्या तवाने दिसतात. फ्रीज शिवाय भाज्या राहूच शकत नाही अशा भाज्यांचं प्रमाण झालंय आणि त्यामुळे त्या फ्रीजमध्ये सुद्धा तेवढ्याच ठेवलेल्या अपायकारक आहेत. जेवढ्या आपण ताज्या आणून तेवढ्या केल्या तर त्या आरोग्यासाठी राहण्याकरता ते लोक इंजेक्शनच्या रूपामध्ये त्याच्यामध्ये त्या भाज्यांवरती असे इंजेक्शन मधून काही केमिकल्स हे करतात, त्याच्यामुळे त्या भाज्या कशा टवटवीत वाटतात. त्याचं बाहेर जर ठेवल्या तर त्या म्हणजे एकदम खराब होतात. त्यावेळेला समजतं की ही भाजी चांगली आहे, ही भाजी खराब आहे असं. आणि आपण काय म्हणतो की जास्त पैसे जातात त्यामुळे आपण आदिवासी लोकांकडून घेत नाही, पण ऍक्च्युली ही त्यांची मेहनत आहे. त्यामागचा विचार आपण पण लोकांनी केला पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. या लोकांपेक्षा ही जास्त महत्वाची आहे. छोट्या प्रमाणात पिकवतात ना घरोघरी, छोट्या प्रमाणात जे लोक घरोघरी भाज्या पिकवतात वास्तविक त्यांना आपण मदत केली पाहिजे, त्यांच्याकडून खरेदी केलं गेलं पाहिजे आणि अशा ते लोक चांगल्या प्रमाणात त्याचा उपयोग म्हणजे आपण ती भाज्यांचा उपयोग चांगला करतो. ते छान प्रमाणामध्ये पिकवतात. मी बऱ्याच ठिकाणी पाहिलंय, जसं वाडा वगैरे अशा ठिकाणी, वसई सारख्या ठिकाणी तिथे घरगुती शेती केली जाते आणि ते लोक ती भाजी बाजारात आणतात, मार्केटला येते. माझं एकच मत आहे की आपण त्या लोकांना जास्त जास्त सपोर्ट केला पाहिजे. हा आपण स्वतःहून साधारण लोक आहोत आणि सगळ्यांनी विचार केला पाहिजे.
भिवंडी वाडा या साईडकडून भाज्या ज्या येतात त्या म्हणजे त्या घरी पिकवून आणतात तर त्या चांगल्या भाज्या असतात. आदिवासी लोक पैसे जास्त असतात त्यांचे, पण परंतु काय होतं, हे जे घाऊक आणतात, टेम्पो वगैरे लावतात, त्यांचे कसे थोडे रेट जरा कमी असतात, घाऊक आणतात. परंतु ह्यांच्याकडे काय असतात, जरा 4 पैसे जास्त असतात. त्याच्यामुळे म्हणजे सामान्य माणूस घ्यायला जरा हे करतो, झिजकतो. पण ऍक्च्युली तेच खरं चांगलं आहे. आपण अन्न जे सेवन करतो त्याचा मेन हेतू असतो की आपल्या त्यातनं काही न्यूट्रिएंट्स मिळावे, काही मिनरल्स मिळावे. पण ह्या भाज्यांमध्ये न्यूट्रिएंट्सही नाही आहेत आणि मिनरल्सही नाही आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस हे खूप धोकादायक होत चालले. तर केमिकल फ्री जर आपल्याला भाजी मिळाली तर ती सगळ्यात उत्तमच आहे. कुठेतरी आरोग्याला ह्यातनं हा, धोका कारण ह्याच्यामुळे हे चांगलं कॅन्सर, आहे. त्वचा रोग हे सगळे त्याच्यामुळे रोग निर्माण झालेत. त्यामुळे भाजी कुठची घ्यावी हा मेन प्रॉब्लेम आहे. कशी घ्यावी हे समजत नाहीये. आणि सगळ्यात म्हणजे या बायकांकडून हे मोठे जे व्यापारी आहेत ते ह्या छोट्या छोट्या या बायकांकडून घेतात, भाज्या घेतात आणि दाम दुप्पट पैसे देऊन लोकांना विकतात. पण मग त्या लोकांना म्हणजे ज्या आदिवासी बायका आहेत त्यांना त्याचा फायदा होत नाही. त्याच्यासाठी आपणच त्या आदिवासी लोकांकडूनच भाज्या घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं. तर बघायला गेलं तर तुम्हाला म्हणायचंय की ऑर्गॅनिक जी शेती चालते, ऑर्गॅनिक Yes. ऑर्गॅनिक आता सेंद्रिय खताला जास्त महत्व दिलं गेलं पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी सेंद्रिय खताचा वापर केला जातो. गावच्या ठिकाणी तर बऱ्याच ठिकाणी असा वापर केला जातोय. मी स्वतः अनुभव घेतलाय जाऊन. बोलते मी. मला मुंडे साहेबांना, तुकाराम मुंडे साहेबांना एक विनंती करायची आहे की शेतकरी टू सर्वसामान्य पब्लिक माणसं यांच्यापर्यंत जर भाजीपाला पुरवठा डायरेक्ट आम्हाला मिळाला तर उत्तमच राहील. ते याच्याकडे त्यांनी लक्ष घालावं. आणि त्या फक्त गोष्टी. शेतीच्याच बाबतीत नाही, फक्त भाज्यांच्या बाबतीत नाही, बऱ्याच ठिकाणी भेसळ चाललेली आहे. दुधातली आहे, इतर आपण जे कडधान्य वगैरे खरेदी करतो त्याच्यातही आहे. हळद, फळं यासारख्या वस्तूंमध्ये पण भेसळ बरीच आहे. तर सर्वसामान्य लोकांना आता अशी वेळ येईल की घरामध्ये कुंड्यांमध्ये भाजी लावायला लागेल आणि ती भाजी खायला लागेल. अशी वेळ आता येईल काही दिवसांनी. तर भीतीपोटी तर पाहायला गेलं तर जे जनता आहे त्या लोकांनी जी प्रतिक्रिया दिली आहे की यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे, त्यावर कारवाई केली पाहिजे. आपण जर पाहिलं तर आता सिनेमागृहात जो चित्रपट आलाय द इंडिया स्टोरी, यामध्ये आपल्याला नक्कीच दाखवलं गेलं आहे की कसे जे भेसळयुक्त पदार्थ आपल्या ताटात येतात आणि जे पेस्टिसाइड्स आणि केमिकल वापरून जे भाजीपाला पिकवला जातो आणि त्याला ताजं ठेवलं जातं, हे कुठेतरी आपल्या आरोग्याला स्लो पॉइझन ठरलं जात आहे. त्या संदर्भात नक्कीच राज्य सरकारनी, आपल्या सरकारनी ह्यावर लक्ष द्यावं. ठाण्यावरनं मी पुष्कराज वेर्णेकर, लोकमत.